नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। लाज विकून खाल्लीस का ग? स्वतःचा नवरा इथेच ह्याच पार्टीमध्ये असताना दुसऱ्या पुरुषासोबत हे असं करताना लाज वाटत नाही का तुला? माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, ओके? समजलं का? शी, मला तर तुझं ते घाण नाव पण माझ्या तोंडात घ्यायचं नाहीये। निक। जानूच्या तोंडातून जणू निखारे बाहेर पडत होते, इतकी जबरदस्ती संतापली होती। ती अमितच्या समोर जाऊन उभी राहिली होती आणि तिने त्याला दोन्ही हाताने कव्हर केलं होतं। आता पुढे। जानूचा नुसता संताप झाला होता तिला अमितशी लगट करताना पाहून। ती अमितच्या समोर उभी होती आणि तिने त्याला असं काही दोन्ही हाताने कव्हर केलं होतं की जणू कोणी त्याला तिच्यापासून दूर घेऊन जाईन। पण इथे सानिकाला इतक्या जोरात कानाखाली बसली होती ना की तिला तिच्या सगळ्या पिढ्या आठवल्या होत्या। पण समोर जानूला पाहून मात्र ती आता आग बबूल झाली होती। हाऊ डेअर शी, ती मला मारूच कशी शकते? चीप गर्ल। तिच्या मनात आता वादळ उठलं होतं। आता तिला अमितवर असलेल्या प्रेमापेक्षा स्वतःचा इगो महत्त्वाचा वाटत होता, कारण एव्हाना घरात सगळेजण जमा झाले होते आणि ते सर्व सानिकाकडे विचित्र नजरेने पाहत होते। मॉम, डॅड, मधू, अर्णव आणि त्या सगळ्यांमध्ये सूरज सिंघानियासुद्धा होते। पण सूरजनीच काय जानू सोडली तर कोणीच सानिकाला अमितला किस करताना पाहिलं नव्हतं। पण सूरजना बघून आता तिला मात्र चेव चढला। स्वतःला त्याच्यासमोर निर्दोष दाखवायचं होतं तिला। सूरज, बघितलं? ही जान्हवी, हिने मला कानाखाली मारली। शी स्लॅप मी। माझी काहीच चूक नसताना ती तिच्या नवऱ्याला वाचवायला ह्या खालच्या थराला उतरली आहे। पण तिला स्वतःला नाही माहीत तिचा नवरा तिच्या मागे काय काय गुण उधळतो। सानिका बोलली तशी जानूने नकारार्थी मान हलवली। आणि मॉम, डॅड, मधू आणि अर्णव, ते तर सानिकाकडे पाहतच राहिले। त्यांना खूप जास्त राग येत होता तिचा। सानिका, स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स। तुला कळतंय का तू कोणाबद्दल बोलतेस? सूरज चिडून बोलले। त्यांना पण माहीत होतं की अमित एक डिसेंट पर्सन होता, म्हणून जरी सानिका त्याची बायको असली तरी त्याला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता। सूरज, तुम्ही स्वतः खूप चांगले आहात, म्हणून तुम्हाला हा अमित खूप चांगला वाटतोय, पण त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर केव्हाच आलाय। मी तर त्याला माझा चांगला मित्र समजत होते, पण त्याने माझ्यासोबत जे केलं शी, त्याचं लग्न झाले तरीसुद्धा त्याने माझ्यासोबत माझी मर्जी नसताना रात्र घालवली। मी खूप विनवणी केली त्याला, सांगितलं माझं लग्न झालंय, माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, प्लीज मला जाऊ दे। पण नाही, नशेमध्ये त्याने माझ्यावर जबरदस्ती केली। मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही थांबला। जे होतंय ते होऊन जाऊ दे, असं म्हणाला तो। मी खूप प्रतिकार केला, पण शेवटी मी एक मुलगीच ना। एका राकट पुरुषाच्या सामर्थ्यापुढे माझा कितीसा निभाव लागणार होता। मी रडत राहिले, विनवणी करत राहिले, पण नाही मानला तो। शेवटी त्याने त्याचा हेतू साध्य केलाच। ती रडत रडत बोलत होती आणि इथे अमितने रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या होत्या। पण तिचं ऐकून इथे जान्हवीच्या रागाचा मात्र पारा खूपच चढला होता। ती पुन्हा तिच्या जवळ गेली आणि पुन्हा तिच्या कानाखाली एक जोरदार लगावली। तशी सानिका अजूनच चवताळली। तिने जानूला मारण्यासाठी हात उचलला, पण जानूने तो हवेतच वरच्या वर झेलला आणि खूपच रागीट लूक देऊन ती तिला पाहू लागली। पण इतक्यात सूरज आले आणि त्यांनी सानिकाला जानूपासून दूर केलं। स्टॉप इट मिसेस राज्याध्यक्ष, व्हॉट आर यू डुईंग? मी तुम्हाला एक खूपच साधी मुलगी समजत होतो, पण नाही, तुम्ही अजिबात साध्या नाही आहेत। इतक्या जोरात तुम्ही सानिकाला मारलं? हाऊ डेअर यू। तुम्ही ऐकलं नाही तिने काय सांगितलं? तुमच्या नवऱ्याने, मिस्टर राज्याध्यक्षांनी तिच्यावर जबरदस्ती केली आहे। सूरज आता जानूवर चिडले होते। सानिका मात्र मुद्दाम रडत होती आणि कुत्सित नजर करून एकदा जानूकडे तर एकदा अमितकडे पाहत होती। मिस्टर सूरज सिंघानिया, हो, आहे मी एक साधी मुलगी, पण जेव्हा गोष्ट माझ्या अस्तित्वाची येईल, माझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानाची येईल, तेव्हा तुम्ही ह्या जान्हवीला दुर्गाच्या रूपातच बघाल, जानू ठामपणे म्हणाली। आणि हो,
माझ्या नवऱ्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, माहिती आहे मला. आणि जर तुमचा तुमच्या बायकोवर इतकाच विश्वास आहे तर विचारा तिला, काय पुरावा आहे तिच्याकडे माझा नवरा दोषी असल्याचा? म्हणावं, द्यावे तिने पुरावे. जानू तर सूरज यांच्यासमोर उभी राहून खूपच कॉन्फिडेंटली बोलत होती. ती म्हणते ना की मिस्टर राज्याध्यक्ष दोषी आहेत म्हणजे आहेत. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि असंही ह्या अशा कृत्याचे एखादी बाई कुठून पुरावे आणणार आहे? सूरज बोलले. तशी जानूने नकारार्थी मान हलवली. तुमचा विश्वास आहे ना तुमच्या बायकोवर? मग माझा पण माझ्या नवऱ्यावर त्याच्याहीपेक्षा जास्त विश्वास आहे. मी पण म्हणते माझा नवरा हे असलं कृत्य स्वप्नात पण नाही करू शकणार, जानू बोलली. मिसेस राज्याध्यक्ष, तुम्ही एक बाई असूनही एका बाईवर विश्वास नाही ठेवत आहात. स्ट्रेंज, सूरज नकारार्थी मान हलवत बोलले. समोर माझा नवरा असताना त्याला सोडून मी देवावरही विश्वास ठेवला नसता. मग ही तर एक क्षुल्लक बाई आहे सर, ती बोलली. तसं अमितला खूपच गहिवरून आलं. सूरज, माझ्याकडे पुरावा आहे, मध्येच सानिका बोलली. तशी जानू ओठांच्या कोपऱ्यात हसली. तिला तेच तर हवं होतं. तुझ्याकडे पुरावा आहे? पण कसं? सूरज बोलले. हो, आहेत पुरावे, 1 मिनिट, असं सांगून तिने तिच्या मोबाईलमध्ये असलेले तिचे आणि अमितचे नको त्या अवस्थेतले फोटोज त्याला दाखवले, जे तिनेच तिच्या फोनमध्ये काढले होते. ते फोटोज पाहून सगळे अवाक झाले होते. मॉम, डॅड, मधू, अर्णव पण. आणि सूरज सिंघानियाचा राग तर 7व्या आसमानावर पोचला होता. ते सरळ अमितवर धावून गेले, पण अर्णवने त्यांना थांबवलं. हाऊ डेअर यू टू डू धिस मिस्टर राज्याध्यक्ष? सूरज आता भलतेच संतापले होते. अमित मात्र शांतच होता, कारण सगळी सिच्युएशन अजून जानू हाताळत होती आणि त्याला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. आजपासून तुझा आणि माझा ऑफिशियल कोणताच संबंध नसेल. आपल्यात झालेलं कॉन्ट्रॅक्ट मी आत्ता ह्या क्षणी मोडतो. मी सोडणार नाही तुला, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकेन. तू ह्या सूरज सिंघानियाच्या बायकोवर हात टाकलाय, तुला पूर्णपणे संपवेल मी, बघशील तू. सूरज खूपच रागात बोलत होते आणि इथे सानिका मात्र मुद्दाम रडत होती आणि त्या दोघांकडे पाहून खुनशी स्माईल करत होती. 1 मिनिट सर, तुम्ही इतका मोठा निर्णय सुनावला, आमच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मोडलं, अमितना उद्ध्वस्त करायच्या गोष्टी केल्या, पण तुम्हाला असं नाही वाटत की हे सगळं एकतर्फीच डिक्लेअर केलं तुम्ही? अहो, फक्त बायकोची बाजू ऐकून घेतली तुम्ही, तिने दाखवलेले पुरावे बघून विश्वास ठेवला, पण निर्णय सुनावण्याच्या आधी समोरच्याला पण तर त्याची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी की नाही? जानू बोलली. आता अजून काय बाजू मांडणार आहे तो? हे सगळे फोटोजच तर त्याचा खरा चेहरा दाखवतात. मग अजून काय हवंय? सानिका पटापट बोलू लागली. अरे, असं कसं काय सर, आमची बाजू ऐकणार ना? जानू सूरजकडे बघून बोलली. तसा तो पण तिच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा कोणते पुरावे असणार होते अमितच्या निर्दोष असण्याचे? त्यालाही प्रश्नच पडला. ओके मिसेस राज्याध्यक्ष, सांगा तुमची बाजू, पण सांगा. पण मला नाही वाटत की ह्या पुराव्यांपेक्षा तुमच्याकडे अजून कोणता भक्कम पुरावा असू शकेल जो तुमच्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करेल, सूरज बोलले. सानिका पण निर्धास्त होती, कारण तिला पण हेच वाटत होतं की जानूकडे कोणतेच पुरावे नाही आहेत. जानू मात्र हसली आणि सानिकाच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. पण हे सगळे फोटो तुला कसे मिळाले? जानूने प्रश्न केला. तशी सानिका मात्र चपापली. हे फोटोज अमितनेच काढले होते आणि मग हेच फोटो दाखवून त्याने मला ब्लॅकमेल केलं की मी जर हे सूरजना सांगितलं तर तो हे फोटोज व्हायरल करेल. सानिका पुन्हा खोटं खोटं रडत बोलली. ओह, पण सानिका, मला हे नाही कळलं की जसं तू म्हणालीस की ह्यांनी हे नशेत असताना तुझ्यावर जबरदस्ती केली, मग हे फोटोज त्यांनी कधी काढले? जानूने विचारलं. तशी सानिका पुन्हा चपापली. ते ह्याचं आधीपासूनच सगळं ठरलेलं होतं. त्याने आधीच कॅमेरा सेट करून ठेवला होता, सानिका कडबडत बोलली. ओह रिअली? जानू आता नकारार्थी मान हलवत बोलली. मिसेस राज्याध्यक्ष, आता हे जास्त होतंय. तुम्ही तुमचा नवरा निर्दोष असल्याचे पुरावे दाखवा, सानिकाची उलट तपासणी करू नका, सूरज बोलले. मी तेच करते मिस्टर सूरज. सानिका जे बोलते ते अगदी बरोबर बोलते. हे सगळं प्री प्लॅन होतं, पण तो प्री प्लॅन सानिकाने केला होता अमितना अडकवण्यासाठी.
जानू खूपच रागात बोलली. व्हॉट रबिश, सानिका चिडून बोलली. मिस्टर सूरज, मी दाखवते तुम्हाला पुरावे, असं बोलून जानूने रॉनीला इशारा केला. तसं रॉनी एका मुलाला घेऊन आला. त्या मुलाने समोरच्या टेबलवरचा लॅपटॉप ऑन केला. मिस्टर सूरज, हा लोकेश आहे. हा कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे. तो आता चेक करून सांगेल की हे फोटोज कोणत्या कॅमेऱ्यामधून क्लिक झाले होते, जानू बोलली. पण इथे सानिकाला मात्र घाम फुटला, कारण ते सगळे फोटोज तिने तिच्याच मोबाईलवरून काढले होते. मॅम, हे फोटोज iPhone 15 Pro Maxवरून क्लिक झालेत, जो मिसेस सानिका सिंघानिया ह्यांच्या नावावर रजिस्टर आहे, लोकेश बोलला. तशी सानिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही, हे खोटं आहे, सानिका ओरडली. पण सूरज मात्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होते. हे सगळं खोटं आहे सूरज, ट्रस्ट मी. हा पण हिचाच माणूस आहे. कशावरून ह्याने खोटे डिटेल्स नसतील दिले, सानिका सारवासारव करत बोलली. तसा सूरज ह्यांनी पण तिच्यावर विश्वास ठेवला. हो, कशावरून हा मुलगा पण तुम्हाला मिळाला नसेल, सूरज बोलले. नो सर, मी जे खरं आहे तेच डिटेल्स दिलेत. तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल एक्सपर्टकडून हवं तर रिचेक करू शकता, लोकेश बोलला. वेट लोकेश, इट्स ओके. जानू तरी शांतच होती. मिस्टर सूरज, तुम्हाला ह्यावरही विश्वास नसेल बसत तर ठीक आहे. अजून एक पुरावा आहे माझ्याकडे, ज्यावरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, जानू बोलली. पण सानिका मात्र आता विचार करू लागली की अजून असा कोणता पुरावा हिच्याकडे असणार आहे. रॉनी सर, जानूने आवाज दिला. तसा रॉनीने लॅपटॉप ऑन केला आणि त्यावर एक व्हिडिओ दिसू लागला. ज्या व्हिडिओमध्ये अमित पूर्ण नशेत दिसत होता आणि सानिका त्याच्यासोबत लगट करताना दिसत होती. थोड्याच वेळात अमित बेशुद्ध झाला, म्हणून सानिका खूपच रागराग करत असलेली दिसली. तिने मग अमितला एक एक पोज देऊन त्याचे आणि तिचे एकत्र असे काही फोटोज काढून घेतले. तो व्हिडिओ पाहून सानिकाची मात्र बोलती बंदच झाली होती, कारण तो व्हिडिओ तिच्याच मोबाईलमध्ये होता. मग तो जानूकडे गेलाच कसा, तिला आता प्रश्न पडला होता. आणि भीती तर त्याहून जास्त वाटली होती. इथे अमितच्या तळपायाची आग पण मस्तकात गेली, कारण जानूने त्याला ह्याबद्दल फक्त सांगितलं होतं. आज त्याने ते प्रत्यक्ष पाहिलं होतं, म्हणून त्याचा राग अनावर होत होता. तो रागातच तिच्या अंगावर धावून जाणार इतक्यात जानूने त्याचा हात पकडला आणि त्याला शांत राहण्यास सांगितलं. पण त्याच्या काहीच मिलीसेकंदानंतर पुन्हा एक आवाज त्या लिव्हिंग रूममध्ये घुमला होता, कारण आता सानिकाच्या पुन्हा एकदा सणसणीत कानाखाली बसली होती, पण ती सूरज सिंघानियाच्या हाताने. सानिका तर एका हाताने तिचा गाल चोळत उभी होती, डोळ्यातून आसवं गाळत. तुझ्यावर मी किती किती प्रेम केलं सानिका, पण तू ह्या अशा खालच्या थराला जाशील नव्हतं वाटलं मला. तुझ्यावर विश्वास ठेवला मी, पण तू फक्त माझा विश्वासघात केला. सूरज खूपच हतबल होऊन बोलत होते. स्वतःच्या बायकोने असा विश्वासघात केला असेल तर त्या माणसाची अजून दुसरी काय अवस्था होईल. तुला प्रश्न पडला असेल ना की हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये होता, मग तो मला मिळालाच कसा, हो ना? तर ऐक, तुझ्या मोबाईलमधले सगळे फोटोज व्हिडिओज आपोआप तुझ्या मेल ID वर मेल होतात. अशी तू सेटिंगच करून ठेवली आहे ना तुझ्या फोनमध्ये. त्याचाच फायदा आम्हाला झाला. आमच्या हॅकरने तुझा मेल ID हॅक केला आणि त्यातले सगळे फोटोज आणि व्हिडिओ आम्हाला दिले, जानू बोलली. तशी सानिका मात्र शॉक लागल्यासारखी तिच्याकडे पाहत राहिली. हिच्यासारख्या बाईला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवं, सूरज रागात बोलले. नाही सूरज, प्लीज मला माफ करा, मी चुकले, सानिका रडत रडत त्यांच्या पाया पडत बोलत होती. पण अचानक ती रडता रडता जोरजोराने हसू लागली. कोणाला काही कळलंच नाही की ती का हसत होती. सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. सगळ्यांना वाटलं की हिला नक्कीच वेड लागले. बास, खूप झालं, मला पण कंटाळा आलाय हे सगळं गुडीगुडीचं नाटक करून. मी पण थकली आता हे असं चांगलं चांगलं वागून. पण आता बास झालं. माझं खरं रूप आलं आहे ना तुमच्यासमोर, मग ठीक आहे तर. हो, मीच काढले ते फोटोज अमितसोबत. मलाच रात्र घालवायची होती त्याच्यासोबत, त्याचा स्पर्श अनुभवायचा होता. पण नाही, ते सुख मला मिळालंच नाही. ऐनवेळी हा लवकर बेशुद्ध झाला आणि माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं गेलं. सगळ्यांना मीच दोषी वाटते, पण कधी कोणी माझ्या भावनांचा विचार केला आहे का? मी किती प्रेम करत होते त्याच्यावर, अगदी लहान असल्यापासून. पण त्याने कधीच मला तो दर्जा दिला नाही, तेव्हाही नाही आणि आजही नाही.
माझ्या डॅडकडून मी ह्याच्याशी लग्न करण्यासाठी मागणीसुद्धा घातली होती, पण ह्याच्या त्या काका काकींनी वरूनच ती मागणी पण फेटाळली. मग काय करणार होते मी? माझ्या स्वप्नाचा राजकुमार होता तो. मला एकदा त्याला आपलं बनवायचं होतं. मग अशीच माझी ओळख सूरज सिंघानियाशी झाली, ज्याला मी बघता क्षणी आवडली. पण मी मात्र त्याला फक्त एक शिडी समजत होते अमितपर्यंत पोहोचण्याची, आणि ते मी केलंही. पण इथे येऊन पाहते तर काय, हा तर त्या जान्हवीच्या प्रेमात अखंड बुडाला होता. नेहमी आपलं जान्हवी करत असायचा. इतका राग येत होता ना मला तिचा की बास. मग मी ठरवलं असं काही करायचं ज्यामुळे हे जान्हवी नावाचं खेळणं त्याच्याकडे राहणारच नाही. पण अफसोस, माझा प्लॅन स्पॉईल झाला. सानिका बोलत होती आणि सगळेजण तिच्याकडे नुसते पाहत होते. अमित आणि जानू एकमेकांकडे पाहत होते. अमितला तर हे पण माहीत नव्हतं की तिच्याबद्दल त्याला लग्नाची मागणी आली होती, कारण काका काकींनी ती वरचेवर फेटाळली होती. तो पण आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. पण मला फसवून तुला काय मिळालं? मी तर प्रेम करत होतो ना तुझ्यावर, सूरज बोलले. अरे हाड, प्रेम आणि तुझ्यावर? नो वे. तू असेल वेल मेंटेन, पण अमितची सर तुला येणार होती का? तुझ्यासोबत मी फक्त पैशांसाठी लग्न केलं, ज्यामुळे मी अमितला फसवून आपलं बनवू शकली असती. सानिका बोलली तसे सूरज खूपच चिडले. यू बास्टर्ड, तुला असं सोडणार नाही आहे मी. नाही तुझं ह्या पुढचं पूर्ण आयुष्य जेलमध्ये काढायला लावलं ना, तर नाव लावणार नाही. सूरज सिंघानिया, सूरज बोलले. तशी सानिका अजूनच जोरजोराने हसू लागली. तू मला जेलमध्ये पाठवशील? अरे पण त्याआधी तुझी लायकी आहे का तेवढी ते पण तपासून बघ ना. सानिका खूपच खालच्या पातळीवर जाऊन बोलली. शट अप, माइंड युअर टंग, ओके? सूरज आता भलतेच संतापले होते. यू शट अप, ती बोलली. मिस्टर सूरज सिंघानिया, आता ह्या क्षणी तुझ्या नावावर काहीच नाही आहे. सगळं मी माझ्या नावावर करून घेतलं आहे. रीत सर, तुला आठवतं आहे तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती तुझी? हां? ती आता जोरजोराने हसत होती आणि सूरज मात्र हतबल होऊन तिच्याकडे पाहत होते, कारण त्यांनी तिच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी केली होती. आता मी मालकीण आहे ह्या पूर्ण सिंघानिया ब्रँडची. मी सानिका सिंघानिया. ती खूपच जोरजोराने हसत बोलत होती. सूरज मात्र पूर्णपणे हतबल होऊन खाली बसून पडले. आता सगळं संपलं होतं. सो तुम्ही सगळे तयार राहा. मी सगळ्यांचा हिशोब पूर्ण करणार आहे. सूरज सिंघानिया तुझाही, अँड माय लवली अमित तुझाही, सानिका बोलली. पण सगळेच आता आश्चर्यचकित झाले होते, कारण सानिका असा काही गेम करेल कोणाला वाटलंच नव्हतं. थांब सानिका, अगं तुला बोट दिलं पण तू तर हातच पकडला की. इतकी कसली घाई आहे तुला हिशोब पूर्ण करण्याची? मध्ये जानू तिला तोडत हसत बोलली. तशी सानिका तिच्याकडे पाहतच राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.